स्टुडंट्स, आज आपल्याला बेसिक डी-एन-ए रिप्लिकेशनबद्दल शिकायचं आहे की डी-एन-एचा रिप्लिकेशन कसं होतं. म्हणजे एका डी-एन-एपासून ठीक आहे दुसरे जे डी-एन-एच्या कॉपी बनतात त्या कशा बनतात, त्याच्या ज्या स्टेप्स आहेत ते डी-एन-ए रिप्लिकेशनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. कारण जर आपण सेल डिव्हिजन बघितली, म्हणजे सपोज की एखाद्याला हातावर जखम झाली असेल, ठीक आहे, आणि जखम झालेल्या भागावरती जी स्किन सेल येते, स्किन सेल ठीक आहे ना, आपण जे म्हणतो स्किन सेल, तर ही सेल कशी बनत असेल, ठीक आहे ना. तुम्हाला सेल डिव्हिजन नावाची कन्सेप्ट तुम्ही 10वीमध्ये शिकला आहेत, ठीक आहे. म्हणजे बेसिकली काय होणार असेल की जिथे एक डुप्लिकेट सेल बनते, ठीक आहे, सेलची कॉपी बनते, तर त्या सेलच्या कॉपीसोबत जो डी-एन-ए आहे त्या डी-एन-एची पण कॉपी तयार व्हायला लागते, बरोबर आहे. तसंच जो डी-एन-एचा कॉपी बनणार आहे, जो डी-एन-ए फॉर्म होणार आहे नवीन, दॅट इज डी-एन-ए रिप्लिकेशनबद्दल आपल्याला इथे शिकायचं आहे. याच्या आधी मी तुम्हाला बऱ्याचशा कन्सेप्ट सांगितल्या होत्या. आपलं जे होतं दॅट इज नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स, हा एक टॉपिक बाकी होता. क्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन हे जे 2 टॉपिक्स होते ते आपले मागच्या टॉपिक्सपासून रिमेन्स होते, तर ते मला आज पण कंप्लीट करून घ्यायचे आणि बेसिकली डी-एन-ए रिप्लिकेशनबद्दल आपल्याला आज शिकायचं आहे, ठीक आहे ना. पण लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट समजली, ठीक आहे, जर तुम्हाला लेक्चर समजलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अँड अगेन ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, ठीक आहे, परत एकदा सांगतो सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. आणि एक लास्ट रिक्वेस्ट, व्हिडिओ पूर्ण बघत जा, ठीक आहे ना. म्हणजे जेवढ्या पद्धतीने जेवढी रिक्वेस्ट तुम्ही मला नोट्स मागण्यापर्यंत करतात ना, तेवढी जर अजून थोडीशी सरांना मदत केली की तुम्ही माझा जे व्हिडिओ आहे ते शेअर केलं किंवा आपल्या चॅनलला तुमच्या मित्रांपर्यंत पाठवलं, तर तेवढा मी तुमचा आभारी असेल, ठीक आहे ना. सो टुडे वी ट्राय टू डिस्कस अबाउट द नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीनबद्दल आपल्याला इथे शिकायचं आहे, ठीक आहे. आपण हिस्टोन बघितला होता, कारण जर एखादा डी-एन-ए असतो, क्रोमोझोमवरून निघणारा डी-एन-ए, बरोबर, जर क्रोमोझोमपासून डी-एन-ए निघतोय तर ह्या डी-एन-एच्या मध्ये असे गोल गोल हिस्टोन्स असतात, तुम्हाला मी सांगितलं होतं ना, ठीक आहे. प्रत्येक याच्यामध्ये असे इथे मध्ये हिस्टोन्स असतात. तर हे नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स आहेत. कुठले आहेत हे? नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स. म्हणजे एखाद्या क्रोमोझोमवरती, म्हणजे एक्स क्रोमोझोम आहे, त्या एक्स क्रोमोझोमपासून निघणारा, इथून एक्स क्रोमोझोमवरती डी-एन-ए असेल आपला, ठीक आहे. या डी-एन-एच्या मध्ये काय असतील? हे हिस्टोन्स असतील, ठीक आहे. पण हे कुठले आहेत? नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स आहेत, ठीक आहे ना. हे कुठले तुमचे? नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स. बघा ह्याच्यामध्ये काय होतं, दॅट इज दीज आर, म्हणजे हे जे आहेत ना, ठीक आहे, नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स, दीज आर ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन्स असतात. हे कुठले तुमचे? ॲडिशनल सेट आहेत, एक्स्ट्राचे सेट आपण म्हणू शकतो. एक्स्ट्रा सेट ऑफ प्रोटीन्स आहेत दॅट कंट्रीब्युट्स. हे काय काम करतात, काय कंट्रीब्युशन देतात टू द पॅकिंग ऑफ क्रोमॅटिन ॲट अ हायर लेवल. हे कशासाठी यूज होतात? जेव्हा क्रोमॅटिनची पॅकिंग होते, म्हणजे दॅट इज कंट्रीब्यूट टू पॅकिंग ऑफ क्रोमॅटिन, ठीक आहे ना. म्हणजे क्रोमोझोमची जी पॅकिंग होते, ठीक आहे, हायर लेवलला, त्याच्यामध्ये हे कंट्रीब्युशन करतात आपलं, ठीक आहे. कोण कंट्रीब्युशन करतं? नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स हे कंट्रीब्यूट करतात, ठीक आहे. क्रोमॅटिन इज नथिंग बट आपण क्रोमोझोमच म्हणायला पाहिजे. सो क्रोमोझोमच्या पॅकिंगच्या वेळेस, हायर लेवलच्या क्रोमोझोमल पॅकिंगच्या वेळेस काय होतं, दॅट इज ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन्स काय करतात? कंट्रीब्युशन दाखवतात त्यांचं, ठीक आहे. इथे आपल्याला हिस्ट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन हे जे 2 भाग आपल्याला बघायचे आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला भाग आपण काय बघणार आहोत? हिस्ट्रोक्रोमॅटिनला ऑब्झर्व करणार आहोत, समजणार आहोत. तर बघा, तर युकॅरियोटिक सेल असेल, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक 2 टाईपच्या सेल असतात, ठीक आहे ना. सम सेगमेंट्स, म्हणजे जे काही सेगमेंट आहेत युकॅरियोटिक सेलमधले, ऑफ क्रोमोझोम, ठीक आहे ना, ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग इंटरफेज. कशाच्या वेळेस? इंटरफेजच्या वेळेस, ठीक आहे ना. बघा, दॅट इज इन युकॅरियोटिक सेल सम सेगमेंट्स ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग इंटरफेज अँड अर्ली प्रोफेज. कधी? इंटरफेजच्या वेळेस आणि अर्ली प्रोफेजच्या वेळेस, ठीक आहे ना. रिमेन इन अ कंडेन्स स्टेट. कसे राहतात हे? हे कसे राहून जातात? कंडेन्स स्टेटमध्ये राहून जातात. म्हणजे क्रोमोझोम जो आहे, ठीक आहे, हा टाईटली पॅक राहतो. म्हणजे हिस्टोक्रोमॅटिन हे नथिंग बट हे टाईटली पॅक असतात. म्हणजे दॅट इज दिस रिजन इज कन्स्टिट्यूट हेट्रोक्रोमॅटिन. ज्यांना काय म्हटलं जातं? हेट्रोक्रोमॅटिन म्हटलं जातं. म्हणजे एखादा जर युकॅरियोटिक सेलमधला जो क्रोमोझोम आहे, या क्रोमोझोममध्ये जिथे टाईटली पॅक, म्हणजे इंटरफेज आणि प्रोफेजच्या वेळेस जे रिमेनिंग कंडेन्स स्टेट राहून जातात, कंडेन्स स्टेट म्हणजे जे पॅकिंग राहून जाते, टाईटली पॅक राहून जातात, तो जो भाग असेल
क्रोमॅटिनचा म्हणजे क्रोमोझोमचा त्याला म्हणणार आहे मी हेट्रोक्रोमॅटिन. त्याला काय म्हणणार आहे मी? हेट्रोक्रोमॅटिन म्हणेल. ठीक आहे. म्हणजे हे भाग कुठे कुठे येतात बघा. दीज रिजन्स आर लोकेटेड नियर द सेंट्रोमर. म्हणजे आता जर तुम्ही असा क्रोमोझोम बघितला, आता हा जर क्रोमोझोम असेल असा, ठीक आहे, हा क्रोमोझोम आहे, याच्यामध्ये हा सेंट्रोमर असतो, ठीक आहे, टेलोमर असतो, ठीक आहे, आर ऑल्सो इंटर कॅटॅलिटेट पण म्हटलं होतं, इंटर कॅटॅलिटेड. असे जे भाग असतात याच्या जवळ असतात. म्हणजे आता जर सपोज की हा क्रोमोझोमचा एक भाग आहे, ठीक आहे, आता ह्याचा जो जवळचा हा पोर्शन असेल, नियर बाय पोर्शन, दॅट इज द सेंट्रोमर. ठीक आहे ना, लोकेटेड नियर द सेंट्रोमर. म्हणजे हा सेंट्रोमर आहे आणि सेंट्रोमरच्या जवळ असतो असा तुमचा हा एक्स क्रोमोझोम असतो. ठीक आहे, असणारा हा सेंट्रोमरच्या जवळ तुम्हाला सापडतो. ठीक आहे ना, कुठला? हेट्रोक्रोमॅटिनचा रिझन. सो जेनेटिकली मोस्ट इनॅक्टिव्ह असतात. म्हणजे जेनेटिकली ते मोस्टली इनॅक्टिव्ह असतात, ॲक्टिव्ह नसतात, इनॲक्टिव्ह असतात. कसे असतात ते? जनरली जेनेटिकली जर आपण म्हटलं जनरली त्याला, तर जेनेटिकली मोस्टली दे आर इनॲक्टिव्ह असतात. कसे असतात? इनॲक्टिव्ह असतात. सो आपल्याला ऑलरेडी माहिती की सेल असेल, सेलच्या न्यूक्लियसमध्ये XY क्रोमोझोम्स असतील आणि क्रोमोझोमवरती DNA असेल. ठीक आहे, बरोबर आहे. आणि ह्या DNAच्या पॅकिंगमध्ये हिस्टोन्स असतात. ठीक आहे, आणि आपण नॉन हिस्टोनियन म्हणतोय. आणि ह्या क्रोमोझोमच्या एकदम जवळचा जो पोर्शन असेल, ठीक आहे, तिथे काय असेल? टाईटली पॅकिंग असेल, म्हणजे कंडेन्स स्टेट असेल. ठीक आहे, दॅट इज हेट्रोक्रोमॅटिनची ही चेन असते बेसिकली. इथे जे असतात ते ना बेसिकली हेट्रोक्रोमॅटिन कसे असतात? हे इनॲक्टिव्ह असतात. सो हेट्रोक्रोमॅटिन इज 2 to 3 टाइम्स, 2 ते 3 टाइम्स मोर रिच असतात DNA ने. म्हणजे याच्यामध्ये 2 ते 3 टाइमपेक्षा काय असतात? जास्त DNA असतात. कोणापेक्षा? युक्रोमॅटिनपेक्षा. म्हणजे 2 to 3 टाइम्स मोर DNA रिच हेट्रोक्रोमॅटिन असतो. कोणापेक्षा? युक्रोमॅटिनपेक्षा. ठीक आहे ना, म्हणजे याचा अर्थ हेट्रोक्रोमॅटिन जो टाईटली पॅक आहे म्हणून त्याच्यामध्ये जास्त DNA आपल्याला आढळून येतात. तसंच जो युक्रोमॅटिन आहे, हा जो भाग आपण म्हणतो युक्रोमॅटिनचा, दॅट इज द रिजन ऑफ द क्रोमोझोम. म्हणजे क्रोमिना, म्हणजे हा जो क्रोमोनिया आहे, क्रोमोनिया आपण त्याला म्हणतो, दॅट इज व्हॉट निमा, दॅट इज विच आर इन अ नॉन कंडेन्स स्टेटमध्ये असतात. म्हणजे हे लूज असतात बेसिकली. ठीक आहे, कन्स्टिट्यूट युकॅरियोटिन. हे काय करतात? युकॅरियोटिनला कन्स्टिट्यूट करतात. म्हणजे जे कंडेन्स स्टेटमध्ये आहेत ते हेट्रोक्रोमॅटिन, आणि जे नॉन कंडेन्स स्टेटमध्ये जे टाईटली पॅक नाही आहेत ते युक्रोमॅटिन असतील आपले. सो युक्रोमॅटिन जे आहेत इज ट्रान्स्क्रिप्शनली ॲक्टिव्ह असतात. बरोबर आहे, हे बेसिकली काय असतात? ॲक्टिव्ह असतात. आणि दुसरा हेट्रोक्रोमॅटिन काय असतो? इनॲक्टिव्ह असतो. लक्षात ठेवा, हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिनमध्ये डिफरन्स विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये. IMP आहे यांच्यामध्ये तुम्हाला मे बी 2 किंवा 3 मार्कासाठी इथे हा डिफरन्स विचारला जातो, युक्रोमॅटिन और हेट्रोक्रोमॅटिनमध्ये. सो व्हाईल हेट्रोक्रोमॅटिन, ठीक आहे ना, हेट्रोक्रोमॅटिन इज ट्रान्स्क्रिप्शनली ऑलमोस्ट इनॲक्टिव्ह असतो. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शनली जर बघितलं तर तो ॲक्टिव्ह नसतोच, ऑलमोस्ट त्याला इनॲक्टिव्ह म्हटलं जातं. ठीक आहे ना. सो नाव वी हॅव अ टॉपिक जो आपल्याला आज शिकायचा आहे, दॅट इज व्हॉट? अ DNA रिप्लिकेशन. म्हणजे DNAची बनणारी कॉपी. ठीक आहे, दॅट इज व्हॉट? अ DNA रिप्लिकेशन आपण त्याला म्हणतो. तर एक्झॅक्टली DNA रिप्लिकेशन काय असतं? दॅट इज द DNA मॉलिक्यूल जो आहे, ठीक आहे, रेग्युलेट्स अँड कंट्रोल ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल. बरोबर आहे ना, कोण काम करतं? सेलच्या ॲक्टिव्हिटीजला. ठीक आहे, दॅट इज रेग्युलेट करणं, त्याच्या ॲक्टिव्हिटीजला कंट्रोल करणं. ठीक आहे ना, DNA काय करतो? जो DNAचा मॉलिक्यूल आहे, दॅट द DNA मॉलिक्यूल रेग्युलेट करतो, कंट्रोल करतो ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल. कोणाची? सेलच्या. म्हणजे जर स्किन सेल बनत असेल, एक नवीन सेल येत असेल, म्हणजे स्किनवरचा एवढा, जर हातावरचा एवढा पोर्शन कट झाला असेल, ठीक आहे ना, इथे कुठेतरी लागून गेलं असेल, इथेच कट झाला असेल, तिथे आता ही जी पहिली सेल आहे याच्या बाजूची दुसरी सेल बनवते, इथे दुसरी सेल बनवते, इथे तिसरी, चौथी, पाचवी सेल, इथे सेलचं काय होतं? डुप्लिकेशन व्हायला लागतं. म्हणजे सेलचं डुप्लिकेशन झालं याचा अर्थ काय होतो? की परत DNAचं पण डुप्लिकेशन होणार आहे. म्हणजे DNA रिप्लिकेशन होतं आणि मग ही पूर्ण स्किन बनून जाते. इथे जी स्किन सेल इथे तयार होऊन जाते आणि नंतर आपली ही स्किन काय होते? इथे भरून निघते. म्हणजे जे लागलेलं आहे ते आपलं काय होऊन जातं? भरून जातं. ठीक आहे ना. सो दॅट इज व्हॉट द DNA molecule regulates and control all the activities of the cell because of its unique structure. का बरं हे कंट्रोल करतं? का बरं हे रेग्युलेट करतं? बिकॉज ऑफ द युनिक स्ट्रक्चर ऑफ दॅट DNA रिप्लिकेशनमुळे. ठीक आहे ना, त्याचं युनिक स्ट्रक्चर असल्यामुळे हे कंट्रोल करतो. सो इट इज एबल टू कंट्रोल द सिंथेसिस ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द सेल. म्हणजे नवीन सेल तयार करणं. ठीक आहे ना, इट्स एबल टू कंट्रोल. हे काय करतं? कारण DNA डुप्लिकेट होईल, मग दुसऱ्या सेलमध्ये DNA जाईल आणि मग दुसरी सेल तयार होईल. ठीक आहे ना. सो दॅट इट इज एबल टू कंट्रोल द सिंथेसिस ऑफ द अदर
मॉलिक्यूल ऑफ द सेल काय करतं हे इलिजिबल असतं, एबल असतं कशाला, कंट्रोल करायला, कोणाला, सिंथेसिसला, कोणाच्या, अदर मॉलिक्युल्स ऑफ द सेलच्या. ठीक आहे. सो ॲट द सेम टाईम, याच वेळेस, दॅट इज जर आपण विचार केला ॲट द सेम टाईम व्हेन द सेल रिप्रोड्युक्शन होतं, म्हणजे सेलमध्ये जेव्हा रिप्रोडक्शन व्हायला लागतं, सेल जेव्हा रिप्रोड्यूस करते, दुसरी सेल बनवते, त्याची डॉटर सेल बनवते, दॅट इज द DNA ऑल्सो शुड डुप्लिकेट, म्हणजे जेव्हा दुसरी सेल बनेल त्याची डुप्लिकेट सेल बनेल म्हणजे डॉटर बनेल. ठीक आहे ना. म्हणजे मेलपासून येणारा, म्हणजे मेल ऑर फिमेल पासून येणारा त्यांचं ऑस्प्रिंग, त्यांचे मुलं बाळ. ठीक आहे. तसंच सेलचा पण एक जो डुप्लिकेट बनणार आहे. ठीक आहे ना. दॅट इज व्हॉट अ डॉटर सेल त्याला आपण म्हणतो. सो द DNA ऑल्सो शुड डुप्लिकेट, म्हणजे जर सेल दुसरी बनत असेल तर डेफिनेटली त्याचा DNA पण दुसरा बनायला पाहिजे. सो इट्स सेल्फ टू डिस्ट्रीब्यूट इक्वली, काय होतं हे, इक्वली सारख्या पद्धतीने काय होतं, डिस्ट्रीब्यूट होतं, इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं कशामध्ये, डॉटर सेलमध्ये. म्हणजे पहिल्या सेलपासून येणारे त्याचे डॉटर सेल्समध्ये ते काय होतं, डुप्लिकेट होतं, इक्वली सारख्या प्रमाणामध्ये हे डिस्ट्रीब्यूट होत जातं. सो ॲज अ कॅरियर ऑफ द जेनेटिक इन्फॉर्मेशन, कारण DNA काय असतो, जेनेटिक इन्फॉर्मेशनला कॅरी करतो आणि प्रत्येक भागामध्ये तो काय असतो, प्रेझेंट असतो. सो DNA परफॉर्म टू इम्पॉर्टंट फंक्शन, DNA काय काम करतात, दोन मेन फंक्शनला परफॉर्म करतात. आणि त्याच्यामधला जर पहिला मी बघितला तो हेट्रोकॅटॅलायटिक फंक्शन असतो आणि दुसरा असतो ऑटो कॅटॅलायटिक फंक्शन. हे दोन फंक्शन काय करतो, DNA आपला परफॉर्म करतो. दॅट इज DNA परफॉर्म टू इम्पॉर्टंट फंक्शन. पहिला कुठला आहे बघा, दॅट इज हेट्रोकॅटॅलायटिक फंक्शन. आपण त्याला बघू की व्हेन DNA डायरेक्ट, ठीक आहे ना, व्हेन DNA डायरेक्ट्स द सिंथेसिस ऑफ अ केमिकल मॉलिक्यूल अदर दॅन इटसेल्फ, म्हणजे DNA सोडून, बरोबर आहे. सो व्हेन द DNA डायरेक्ट द सिंथेसिस, म्हणजे नवीन जो केमिकल मॉलिक्यूल आपला असणार आहे. ठीक आहे ना. दॅट इज व्हेन द DNA डायरेक्ट द सिंथेसिस, ठीक आहे, ऑफ अ केमिकल मॉलिक्यूल, ठीक आहे, अदर दॅन द इटसेल्फ, then such a function of DNA are generally called a heterocatalytic function. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंथेसिस ऑफ RNA झाला, सिंथेसिस ऑफ प्रोटीन झाला, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करणं, प्रोटीन बनवणं, RNA बनवणं, पण DNA सोडून. ठीक आहे. तर अशा फंक्शनला म्हटलं जातं हेट्रोकॅटॅलायटिक फंक्शन. काय म्हटलं जातं, हेट्रोकॅटॅलायटिक फंक्शन. नीट बघा, वेन DNA डायरेक्ट the synthesis of chemical molecules other than the itself, then such a function of the DNA are called a heterocatalytic function म्हटलं जातं. याच्यासाठी हेट्रोकॅटॅलायटिकचे फंक्शन कुठलं, एक्झाम्पल कुठले येतात, सिंथेसिस ऑफ RNA सिंथेसायझेशन, RNA बनवणं आणि प्रोटीन बनवणं, हे हेट्रोकॅटॅलायटिक फंक्शनमध्ये येण्याचा भाग येतो. ठीक आहे. ऑटोकॅटॅलायटिक म्हणजे स्वतःला सिंथेसाइज करणं, म्हणजे DNA स्वतःला सिंथेसाइज करेल. मग बघा, वेन DNA डायरेक्ट द सिंथेसिस ऑफ DNA, ठीक आहे ना, डायरेक्ट द सिंथेसिस ऑफ DNA इटसेल्फ, त्याचा. सो दॅन सच अ फंक्शन ऑफ DNA इज कॉल्ड ऑटो कॅटॅलायटिक फंक्शन म्हटलं जातं. म्हणजे रिप्लिकेशन आहे, DNA दुसरा बनणं, हे काय याच्यामधलं एक एक्झाम्पल येतं. ठीक आहे. सो द प्रोसेस बाय विच DNA डुप्लिकेशन इटसेल्फ इट्स कॉल्ड अ रिप्लिकेशन, म्हणजे ज्या प्रोसेसने DNA हा डुप्लिकेट बनतो, त्याचा डुप्लिकेट फॉर्म होतो, त्याला रिप्लिकेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, रिप्लिकेशन. सो थ्रू रिप्लिकेशन थ्रू, ठीक आहे ना, इट फॉर्म टू कॉपीज, काय बनवतं हे, म्हणजे जर एक DNA असेल तर त्याच्या दोन कॉपी बनतील. ठीक आहे. म्हणजे सपोज की हा एक DNA मॉलिक्यूल आहे माझ्याकडे. ठीक आहे. तर ह्या DNAच्या ह्या दोघं स्ट्रँडपासून ही एक वेगळी स्ट्रँड जाईल, ही एक वेगळी स्ट्रँड जाईल, ह्याच्यापासून हा एक DNA बनेल आणि हा एक DNA बनेल, म्हणजे दोन ह्याच्यापासून डॉटर सेल्स बनतील, डॉटर DNA बनतील, ह्याच्यापासूनचे दोन नवीन सेल बनतील. सो थ्रू द रिप्लिकेशन इट फॉर्म्स द टू कॉपीज दॅट आर आयडेंटिकल टू इट, म्हणजे पहिल्या DNA सारखेच असतील. सो इन युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, ज्यांच्याकडे युकॅरियोटिक सेल्स आहेत, जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, रिप्लिकेशन ऑफ DNA टेक्स प्लेस ओनली वन्स इन द सेल सायकल, म्हणजे जे DNAचं रिप्लिकेशन होतं ते एकचदा होतं. ठीक आहे. ओनली वन, ठीक आहे ना, ओनली वन्स, एकचदा होतं इन द सेल सायकल. सो इन युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम रिप्लिकेशन ऑफ DNA टेक्स प्लेस ओनली वन्स इन द सेल सायकल. कुठे होतं हे, सेल सायकलमध्ये होतं. इट ऑकर्स इन द एस शेप, कशा शेपमध्ये होतं हे, एस शेपमध्ये होतं. सो एस शेप ऑफ द इंटरफेस इन द सेल सायकल, कशामध्ये, सेल सायकलमध्ये होतं. सो द DNA रिप्लिकेट्स थ्रू अ सेमी, म्हणजे DNA रिप्लिकेशन कसं होतं, DNA रिप्लिकेट्स थ्रू अ सेमी कन्झर्वेटिव्ह मोडने, कसे होतं हे, सेमी कन्झर्वेटिव्ह मोडने. सो DNA रिप्लिकेट्स थ्रू सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ द रिप्लिकेशन. कुठला मोड यूज करतं हे, सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशनचा हे यूज करतं. म्हणजे DNAला रिप्लिकेट करणं, नवीन DNA बनवणं. ठीक आहे ना. दॅट इज द मेथड विल बी त्याला म्हटलं होतं सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. काय म्हटलं त्याला, सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. द प्रोसेस ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन इज
गिवन बिलो, म्हणजे आपल्याला ही पूर्ण प्रोसेस दिलेली आहे. त्या प्रोसेसबद्दल आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये शिकायचं आहे, ठीक आहे ना. वन बाय वन आपण ह्या प्रोसेसला शिकत जाऊ आणि समजत जाऊ की काय होतं आहे नेमकं. कारण जर दुसरा DNA बनणार आहे तर त्या दुसऱ्या DNA नेमकं कशी प्रोसेस होईल की तो दुसरे 2 DNA फॉर्म करेल. म्हणजे एका DNA मधून येणारे दुसरा DNA, ठीक आहे. हा एक DNA आहे आपला, ठीक आहे. या DNA पासून दुसरे 2 DNA बनणं, ठीक आहे ना. तुम्ही 9वी-10वी शिकले असाल, जर मला माहिती आहे तर ॲज पर माय नॉलेज जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही कधी mRNA शिकले असाल, tRNA शिकले असाल, rRNA शिकले असाल, ठीक आहे ना. दॅट इज मेसेंजर RNA काय करतो, मेसेज घेऊन जातो, ठीक आहे ना. ते मेसेजला ट्रान्सफर RNA ट्रान्सलोकेट करतो, त्याच्यापासून इन्फॉर्मेशन घेतो, ठीक आहे ना. rRNA त्याला डिलोकेट करतो आणि दुसरा DNA बनवतो, ठीक आहे ना. पूर्ण जी प्रोसेस होते, सेल न्यूक्लियसमधून mRNA निघतो, ठीक आहे. नंतर त्याला rRNA येऊन काय करतो, rRNA त्याला डिकोड करतो थ्रू द tRNA. कशा थ्रू, tRNA थ्रू त्याला काय करतो तो डिकोड करतो, ठीक आहे ना. तर बघू मग एकानंतर एक आपल्याला हे पूर्ण शिकायचं आहे, ठीक आहे ना. तर बघा, दॅट इज ॲक्टिवेशन ऑफ द न्यूक्लिओटाइड्स. हा पहिला पोर्शन आपल्याकडे इथे येऊन जातो. सो व्हॉट इज दॅट, ॲक्टिवेशन ऑफ द ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइडमध्ये बघा, दॅट इज द 4 टाईप्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स असतात, ठीक आहे ना. कुठले कुठले बघा, दॅट इज व्हॉट, DAMP, DGMP, DCMP अँड DTMP असे 4 टाईपचे कुठले असतात, न्यूक्लिओटाइड्स असतात, बरोबर आहे. तुम्ही इथे बघितलं असेल फॉस्फरसचा मॉलिक्यूल, पेंटोज शुगर बघितला असेल, ठीक आहे ना. अशा पद्धतीने आणि इथे न्यूक्लिओटाइड बघितला असेल, इथे न्यूक्लिओटाइड बघितला असेल. असे पूर्ण जो मॉलिक्यूल असतो हा तुम्ही अजून पण शिकले असाल. कुठले कुठले बघा, दॅट इज ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिनच्या पेअर्स बघितल्या असतील. तर ह्याच्यामध्ये जी पेअर बनते ही पेअर कुठली असते, एक फॉस्फरस असतो, पेंटोज शुगर असतं आणि न्यूक्लिओटाइड असतं याच्यामध्ये, ठीक आहे. तर इथे बघा, दॅट इज 4 टाईप्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स असतात. किती टाईपचे न्यूक्लिओटाइड्स असतात DNA? 4 टाईपचे असतात. एक असतो DMAMP, दुसरा असतो DGMP, तिसरा असतो दॅट इज DCMP आणि चौथा असतो तुमचा DTMP. असे 4 टाईपचे न्यूक्लिओटाइड्स असतात, आर प्रेझेंट इन द न्यूक्लिओप्लाझम. कुठे असतात हे, न्यूक्लिओप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. सो दे आर ॲक्टिवेटेड बाय ATP. कोण ॲक्टिवेट करतं याला, ATP. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ATPचा फुल फॉर्म काय असतो, दॅट इज ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. 3 फॉस्फेटचे मॉलिक्यूल, ठीक आहे. किती फॉस्फेटचे मॉलिक्यूल असतात, 3 फॉस्फेटचे मॉलिक्यूल असतात. आणि जेव्हा एनर्जी खर्च होते त्यावेळेस हे ॲडेनोसिन डायफॉस्फेट होतात, 2 ट्रायचे, ADP बनतो हा डायफॉस्फेट. आणि परत हा ATP बनण्यासाठी परत प्रोसेस व्हायला लागते, बरोबर आहे. मग ही जी प्रोसेस आहे याला म्हटलं जातं दॅट इज दे आर ॲक्टिवेटेड बाय. कोण ॲक्टिवेट करतं याला, ATP ॲक्टिवेट करतं इन द प्रेझेन्स ऑफ अ एन्झाईम फॉस्फोरोलायसिस. जे एन्झाईम आहे ते काय करतं याला, कुठल्या प्रेझेंटमध्ये हे ATP जे आहे आपलं, दॅट इज दे आर ॲक्टिवेटेड बाय द ATP इन द प्रेझेन्स ऑफ ॲन एन्झाईम. कुठला एन्झाईम आहे हा, फ्रॉयलिस, ठीक आहे ना. दॅट इज व्हॉट, फॉस्फोफ्रोलिसिस म्हटलं जातं याला. सो धिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ. याच्यामुळे काय होतं, जेव्हा ATP ॲक्टिवेट करतं, ठीक आहे, एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये, दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ अ डिऑक्सिरायबो न्यूक्लिओटाइड बनतो. म्हणजे दॅट इज ट्रायफॉस्फेट असतो हा. काय असतो हा, ट्रायफॉस्फेट. डिऑक्सिरायबो न्यूक्लिओटाइड ट्रायफॉस्फेट. किती फॉस्फेट असतात, 3 फॉस्फेटचे मॉलिक्यूल. मी जे बोललो ना ATP मधले 3 फॉस्फेट असतात त्याच्यामध्ये. डिऑक्सिरायबो म्हणजे DNA जो आहे ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूलला घेतो. सो कशामुळे, दॅट इज ॲक्टिवेशन ऑफ द ATP. सो दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ डिऑक्सिरायबो न्यूक्लिओटाइड फॉस्फेट बनतो. दॅट इज कुठले कुठले असतात बघा, दॅट इज DATP, DGTP, ट्रायफॉस्फेट. ट्रायफॉस्फेट TP आहे, दिसतोय तुम्हाला हा TP ट्रायफॉस्फेट. A हा ॲडेनिसिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन आहे बघा, दिसतोय तुम्हाला. हा आहे ॲडेनोसिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिनच्या पेअर्स आहेत, ठीक आहे. डिऑक्सिरायबो न्यूक्लिओटाइड फॉस्फेटचे मॉलिक्युल्स याच्यामध्ये बनताना आपल्याला दिसतात. सो दिस प्रोसेस इज नोन ॲज अ फॉस्फोरोफायलेशन म्हटलं जातं. फायलेशन हे आपली ही प्रोसेस आहे. सो पॉईंट म्हणजे दुसरा जो येतो, म्हणजे ही जी प्रोसेस आपण शिकतोय दॅट इज सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशनची प्रोसेसमधला पहिला भाग होता आपला ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड. काय होतं मग इथे, न्यूक्लिओटाइड ॲक्टिवेट होतो, ठीक आहे. कशा थ्रू, ATP थ्रू, प्रेझेन्स ऑफ अ एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये, ठीक आहे ना. सो दॅट नंतरचा दुसरा पॉईंट येतो पॉईंट ऑफ ओरिजिन ऑर अ इनिशिएशन पॉईंट. म्हणजे जिथून ही सुरुवात होते DNA डुप्लिकेशनची,
ह्या पॉईंट ऑफ ओरिजिन म्हटलं होतं, म्हणजे तिथून भाग होणार आहे. म्हणजे हा कुठून सुरुवात होणार आहे, इनिशिएशन कुठून होणार आहे, इनिशिएशन पॉईंट पण त्याला आपण म्हणतो, पॉईंट ऑफ ओरिजिन अदरवाईज पॉईंट ऑफ इनिशिएशन. ओरिजिन म्हटलं तर ओ लिहिला जाईल, काय लिहिला जाईल, ओ लिहिला जाईल. सो इट बिंग्स ॲट द स्पेसिफिक पॉईंट, ओ ओरिजिन म्हटलं होतं, एका स्पेसिफिक पॉईंट ओ पासून हे स्टार्ट होतं अँड टर्मिनेट ॲट, टर्मिनेट कुठे होतं बघा, दॅट इज टर्मिनेट ॲट टीमध्ये. कुठे टर्मिनेट होतं, टीमध्ये. स्टार्ट होतं ओरिजिन ओमध्ये आणि टर्मिनेट कुठे होतं, दॅट इज पॉईंट टीमध्ये हे टर्मिनेट होतं. दॅट इज व्हॉट, द युनिट ऑफ DNA. ठीक आहे, काय, द युनिट ऑफ DNA इन विच रिप्लिकेशन ऑकर्स इज कॉल्ड अ रिप्लिकेशन. ठीक आहे ना, म्हणजे ज्या युनिटमध्ये DNAचं रिप्लिकेशन होतं त्याला आपण काय म्हणणार आहोत, दॅट इज रिप्लिकेशन म्हणणार आहोत. ठीक आहे ना, द युनिट ऑफ DNA इन विच रिप्लिकेशन ऑकर्स इज कॉल्ड अ रिप्लिकेशन त्याला म्हटलं जाईल. तर मी प्रोकॅरियोटिक सेलचा विचार केला, युकॅरियोटिक सोडून. देर इज ओनली वन रिप्लिकेशन होतं. काय होतं याच्यामध्ये, फक्त एक रिप्लिकेशन होतं. हाऊ एव्हर इन द युकॅरियोटिक देअर आर सेव्हरल रिप्लिकेशन. म्हणजे युकॅरियोटिकमध्ये, सॉरी, प्रोकॅरियोटिकमध्ये ओनली वन रिप्लिकेशन होईल, पण प्रोकॅरियोटिकमध्ये एक रिप्लिकेशन होईल, पण युकॅरियोटिकमध्ये काय असतात, सेव्हरल रिप्लिकेशन्स होतात. ठीक आहे ना, टेंडेम म्हटलं आता, सेव्हरल रिप्लिकेशन इन टेंडेम्समध्ये हे होतं. ठीक आहे, म्हणजे बरेचसे रिप्लिकेशन आपल्याला याच्यामध्ये युकॅरियोटिकमध्ये दिसायला भेटतात. सो ॲट द पॉईंट ओ एन्झाईम, ठीक आहे ना, म्हणजे पॉईंट ओवरती जिथे ओरिजिन आपण म्हणणार आहोत, ॲट द पॉईंट ओ एन्झाईम एंडोन्यूक्लियस, कुठला एन्झाईम आहे, एंडोन्यूक्लियस निक्स ऑन द स्टँड. कुठे, स्टँडवरती. कुठला स्टँड आहे, DNAचा जो स्टँड आहे टेम्पररीली. ठीक आहे ना, सो एंडोन्यूक्लियस नेक ऑन द स्टँड ऑफ द DNA टेम्पररीली. कुठे असतो हा, टेम्पररीली DNAच्या स्टँडवरती असतो. सो दॅट इज निक ऑकर्स इन द शुगर फॉस्फेट. कुठे, फॉस्फेट शुगर जी असते ना, म्हणजे हा फॉस्फरस आहे, इथे असणारी जी पेंटोज शुगर असते, 5 कार्बन याच्यामध्ये असतात बेसिकली. किती असतात, 5 कार्बन. तर ह्या पेंटोज शुगर जो असतो, ठीक आहे ना, दॅट इज द नेक ऑकर इन द शुगर, हा मध्ये असतो बघा. ही स्टँड आहे, ह्या 2 स्टँड वेगवेगळ्या असतात. अशा जर तुम्ही DNA बघितला तर अशा स्टँड, म्हणजे जर उघडला हा जर DNA तुम्ही असा बघितला असेल तर, हा जर DNA असा असतो ना आपला, तर ही स्टँड जर मी उघडली, तर ही स्टँड जर मी अशा बघितला दोघं, तर इथे ॲडेनोसिन ग्वानिन सायटोसिनच्या ज्या पेअर बनतात तुमच्या इथे, ठीक आहे ना, इथे ज्या पेअर्स असतात ह्या अशा वेगवेगळ्या असतात. ह्याच्यामध्ये जो भाग आहे हा पोर्शन, ठीक आहे, हा पोर्शन जो असतो ह्याच्यामध्ये फॉस्फरस, पेंटोज शुगर अँड न्यूक्लियोटाईडची पूर्ण पेअर बनते, यांच्यामधली ही पेअर असते. ठीक आहे, सो दॅट हेअर हा जो नेक्स्ट आहे, ऑकर इन द शुगर फॉस्फेट. कुठे, शुगर फॉस्फेटमध्ये. बॅकबोन ऑर द फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, फॉस्फोडायस्टर बॉन्ड. म्हणजे यांच्यामध्ये फॉर्म होणारा जो बॉन्ड आहे, म्हणजेच फॉस्फेट बॅकबोन म्हटलं जातं, ऑर द फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हटलं जातं. ठीक आहे ना, सो दिस इज वॉट द सेकंड स्टेप, जो ओरिजिन तिथून सुरुवात होणार आहे आता. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हा सेपरेट होईल, अनवाइंडिंग व्हायला लागेल याची. एक जो DNA आहे माझा, हा DNA, या DNAला काय करायचं आहे मला, ह्याच्यामधून अशी जर ही लॅडर लाईक स्ट्रक्चर जे असतं ना याचं, हे लॅडर लाईक स्ट्रक्चरला मला सेपरेट करायचं आहे. म्हणजे कसं, ह्याला उघडत जावं लागेल, ह्याला उघडावं लागेल मला. ठीक आहे, काय उघडावं लागेल. आता हे उघडण्यासाठी हेलिकेजचा यूज होतो. बघा काय म्हटलं होतं, अनवाइंडिंग. म्हणजे जो DNA आहे, हा DNA, ठीक आहे, याचं काय होणार आहे, अनवाइंडिंग होणार आहे. म्हणजे हा जो वेव्ह शेपचा जो DNA आहे, ठीक आहे, याचं काय होणार आहे, अनवाइंडिंग. आणि हे अनवाइंडिंग कोण करतं, हेलिकेस करतं. कोण करतं, हेलिकेस. म्हणजे हा हेलिकेसमध्ये येतो असा. जर आपण बघितला याला, तर हा हेलिकेस जो आहे तुमचा, ह्या पद्धतीचा, हा हेलिकेसमधून असा येतो आणि याला अनवाइंड करत जातो. म्हणजे दोघं वेगवेगळे होत जातात. म्हणजे हा असा आहे, जर तुम्ही बघितला तर हा वेगळा व्हायला लागतो असा. ठीक आहे, इथून हा सेपरेट होत जातो, वायसारखा सेपरेट होतो, असा वायसारखा सेपरेट होत जातो. हा असाच राहतो पुढे पुढे, म्हणजे हा पुढे पुढे सरकत जातो असा. हा जो पिवळा भाग आहे, हेलिकेसचा जो भाग असतो, तो पुढे पुढे सरकत जातो DNAमध्ये. आणि त्याला अशा 2 वेगवेगळ्या आपलं जी लॅडर असते, आपण साठा म्हणतो त्याला, ठीक आहे ना, साठ्यासारखं वेगळं करून देतात त्याला. ठीक आहे ना, सो दॅट इज दॅट. नाव दॅट इज एन्झाईम DNA हेलिकेस ऑपरेट बाय द ब्रेकिंग वेक हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे जो मधला बॉन्ड फॉर्म झालेला आहे, म्हणजे ह्या दोघांमध्ये ॲडेनिन ग्वानिन सायटोसिन थायमिनमध्ये असणाऱ्या ज्या पेअरमध्ये जो बॉन्ड फॉर्म झालेला असतो, त्याला कोण ब्रेक करतं, हेलिकेस ब्रेक करतो आणि 2 वेगवेगळ्या स्ट्रँडला बनवतं. सो दॅट द बॉन्ड्स इन द व्हॅसिनिटी, ठीक आहे ना, म्हणजे शेजारी जो आहे ओरिजिन पासूनच्या भागामध्ये, याला वेगवेगळं करत राहतो. सो द स्ट्रँड्स ऑफ द DNA सेपरेट अँड अनवाइंड. म्हणजे हेलिकेसमुळे ही जे स्ट्रँड्स असतात DNAच्या, हे सेपरेट व्हायला लागतात दोघं स्ट्रँड. सो दॅट दिस अनवाइंडिंग इज अ बाय डायरेक्शनल असते. म्हणजे दोघं साईडने होते ही. कसं, बाय डायरेक्शनल म्हटलं तर दोघं साईडने होते. अँड कंटिन्युअस ॲज अ वाय शेप. कशी कंटिन्युअस होते, ही अशी असते,
ह्या पद्धतीने ही वाय शेपने काय होत जाते, कंटिन्युअस होऊन जाते. वाय शेप रिप्लिकेशन फोर्कसारखं हे दिसतं. सो इच सेपरेटेड स्टँड, ओके, जी प्रत्येक सेपरेट स्टँड आहे ना, ॲक्ट्स ॲज अ टेम्पलेट. कशी बिहेव करते म्हणजे जर मी ही स्टँड वेगळी काढून घेतली, ही स्टँड वेगळी झाली आता, ठीक आहे, आणि ही स्टँड वेगळी झाली, तर ही जी स्टँड आहे त्याला टेम्पलेट म्हटलं जाईल. ही एक स्टँड टेम्पलेट म्हणून जाईल. म्हणजे DNA मधली एक स्टँड टेम्पलेट आहे, दोघंच टेम्पलेट असतील म्हणजे प्रत्येकाला टेम्पलेट म्हटलं जाईल. म्हणजे जी सेपरेट स्टँड आहे ॲक्ट्स ॲज अ टेम्पलेट. कशी ॲक्ट करते, टेम्पलेटसारखी ॲक्ट करते. दॅट इज द टू सेपरेटेड स्टँड्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम अ रिकॉइलिंग. काय केलं होतं, त्याला रिकॉइलिंग होण्यापासून काय केलं होतं, सेपरेट केलं होतं की ते परत रिकॉईल नको व्हायला. सो दॅट इज रिकॉइलिंग बाय. त्याने परत रिकॉइलिंग नको व्हायला म्हणून SSBPचा यूज केला जातो. म्हणजे सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीनचा यूज होतो. कशाचा, सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन. म्हणजे प्रत्येक स्टँडला वेगवेगळी बाइंडिंग करायची, ठीक आहे, सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन. सो SSB, सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन, SSB प्रोटीन रिमेन अटॅच टू द बोथ द सेपरेटेड स्टँड. प्रत्येक स्टँडला वेगवेगळा अटॅच असतो. म्हणजे ह्या स्टँडला वेगळा प्रोटीन अटॅच असेल, ह्या स्टँडला वेगळा प्रोटीन असेल. म्हणजे सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन वेगवेगळ्या स्टँडला अटॅच असेल. सो स्टँड सो ॲज टू फॉलिकेट द सिंथेसिस ऑफ द न्यू, ठीक आहे ना, म्हणजे नवीन DNA त्याच्यापासून बनत जाईल. टू फॉलिकेट द सिंथेसिस ऑफ द न्यू पॉलिन्यूक्लियोटाइड. काय बनतो, हा नवीन पॉलिन्यूक्लियोटाइडला बनवतो. मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो, आपल्या पुस्तकामध्ये आहे, म्हणजे तुम्हाला अजून समजून जाईल, कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल की काय होणार आहे. तुम्हाला ही डायग्राम दिसते बघा, हा DNA होता, ठीक आहे. इथे दोन कन्सेप्ट आहेत बघा, 3 to 5 एक आहे बघा, आणि हा 5 to 3 आहे बघा. इथपर्यंतचा हा पण सांगेल, पुढे आहे आपल्याकडे कन्सेप्ट काय आहे बघा. ही लीडिंग टेम्पलेट आहे. ही कुठली दिसते तुम्हाला, लीडिंग टेम्पलेट, कंटिन्युअस आहे बघा. ही लॅगिंग टेम्पलेट आहे, डॉटेड आहे बघा, इथे डॉटेड आहे, ठीक आहे. कुठली आहे, एक जी डॉटेड आहे ती लॅगिंग टेम्पलेट आहे, आणि जी कंटिन्युअस आहे दॅट इज वॉट अ लीडिंग स्टँड म्हटलं जातं, ठीक आहे. ही कुठली आहे, लॅगिंग स्टँड, ठीक आहे, जी डिसकंटिन्युअस असते. आणि एक लीडिंग स्टँड असते जी कंटिन्युअस असते. काय असते, कंटिन्युअस. ही बघा, इट इज 3 to 5 बघा, 5 to 3, 5 to 3 चालली आहे. ही पण बघा 5 to 3 येणार आहे, ठीक आहे, 5 to 3 येणार आहे. ह्याच्यामध्ये बघा, हा जो दिसतोय RNA प्रायमर म्हटलं जातो याला. इथे काय असतो, हा तुमचा RNA प्रायमर. इथे ओकाझाकी फ्रॅगमेंट म्हटलं जातं, हे पण सांगतो, सायंटिस्टचं नाव आहे ओकाझाकीच्या नावाने हे ओकाझाकी फ्रॅगमेंट म्हटलं जातं. लॅगिंग टेम्पलेट आहे हा. कुठला आहे हा, लॅगिंग टेम्पलेट. आणि हा रिप्लिकेशन फोर्क आहे, दिसतोय वाय शेप सारखा हा तुम्हाला दिसायला भेटेल. आणि इथे दिसणारा हा लीडिंग टेम्पलेट आहे. काय, हा लीडिंग टेम्पलेट. आता इथे बघा, ॲडेनिन थायमिन, थायमिन ॲडेनिन, सायटोसिन ग्वानिन, ॲडेनिन थायमिन ग्वानिन सायटोसिन जी पेअर आहे, ठीक आहे. तर पॅरेंटल स्ट्रँड आहे ही. कुठली, ही पॅरेंटल स्ट्रँड होती. याला सेपरेट करताना तुम्हाला दिसतील बघा, हे वेगवेगळे होतात बघा वाय शेपमध्ये. लॅगिंग टेम्पलेट बनतोय तुमचा एक, कुठला आहे, लॅगिंग टेम्पलेट. एक आहे लीडिंग टेम्पलेट. इथे तुम्हाला दिसायला भेटलं हे डिसकंटिन्युअस आहे, इकडचं आहे कंटिन्युअस, ठीक आहे ना. म्हणून एक लीडिंग आहे, दुसरं लॅगिंग आहे. इथे तुम्हाला हा जो पोर्शन दिसतोय दॅट इज वॉट RNA प्रायमर, जो मी पहिला दाखवला, ओकाझाकी फ्रॅगमेंट आहे, ठीक आहे, न्यू स्ट्रँड बनणारा. आता यांच्यापासून इथून एक नवीन DNA बनेल, इथून एक नवीन DNA बनेल, जो सेमी कंडक्टिव्ह म्हणजे सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ DNAला काय करतो, आपल्याला दाखवतो, ठीक आहे ना. तर हे पण भाग आपल्याला याच्यामध्ये शिकायचे आहेत, ठीक आहे. तर चला बघू आपण की आपल्याकडे जे ॲक्च्युअल केस आहे, आपल्याकडे जे पॉईंट्स आहेत आता बाकीचे रिमेन्स, हे पूर्ण DNA रिप्लिकेशनचे, त्याला आपण बघत जाऊ, ठीक आहे ना. म्हणजे आपली जी प्रोसेस आहे सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन, वी कॅन ट्राय टू डिस्कस अबाउट द रिप्लिकेशन फोर्क, ठीक आहे. चौथा पॉईंट येतो हा, आणि चौथी स्टेप आहे. आता रिप्लिकेशन फोर्कमध्ये काय होणार आहे, दॅट इज द पॉईंट फॉर्म. हा पॉईंट कसा फॉर्म होतो, ड्यू टू अनवाइंडिंग. कशामुळे बनतो हा, अनवाइंडिंगमुळे. म्हणजे तो DNA अनवाइंड झाला, सेपरेटिंग ऑफ टू स्ट्रँड, काय, दोन स्ट्रँड ज्या सेपरेट झाल्या, ॲपेरिंग लाईक अ वाय शेप. कशा दिसत होत्या, वाय शेप सारख्या फोर्क सारख्या दिसत होत्या. दॅट इज कॉल्ड अ रिप्लिकेटिंग म्हटलं जातं त्याला. अदरवाईज रिप्लिकेशन फोर्क म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला, रिप्लिकेशन फोर्क म्हटलं जातं. पाचवा याच्यामध्ये येणारा सिंथेसिस ऑफ अ न्यू स्टँड, म्हणजे नवीन स्टँड बनण्याची जी प्रोसेस आहे, ठीक आहे. सो इच सेपरेट स्टँड, जे प्रत्येक सेपरेट स्टँड आहेत ना, ॲक्ट्स ॲज अ मॉड्यूल. कशा काम करतात, मॉड्यूलसारखे, टेम्पलेटसारखे, फॉर द सिंथेसिस ऑफ अ न्यू कॉम्प्लिमेंटरी, ठीक आहे ना. कशासाठी, न्यू कॉम्प्लिमेंटरी सारखी हे बिहेव करणार आहेत. सो दॅट इज द मॉड्यूल ऑर टेम्पलेट फॉर द सिंथेसिस ऑफ अ न्यू कॉम्प्लिमेंटरीसाठी सिंथेसायझेशन करतात. सो
इट स्टार्ट विथ द हेल्प ऑफ अ स्मॉल आर एन ए मॉलिक्यूल. कशापासून स्टार्ट होतं हे? स्मॉल आर एन एपासून स्टार्ट होतं. दॅट इज कॉल्ड अ आर एन ए प्रायमर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? आर एन ए प्रायमर. जो मी तुम्हाला दाखवला याच्यामध्ये डॉटेडच्या नंतर ओकाजाकी फ्रॅगमेंट जे होतं इथे येणारा हा आर एन ए प्रायमर होता त्या डायग्राममध्ये. सो दॅट द आर एन ए प्रायमर गेट असोसिएट विथ द एंड 3. ठीक आहे ना, दिसतंय तुम्हाला? मी 3 और 5 पण तुम्हाला तिथे दाखवलं होतं. दॅट इज आर एन ए प्रायमर गेट असोसिएटेड विथ द 3 एंड ऑफ टेम्पलेट. कुठून स्टार्ट होतो हा? 3 एंड ऑफ टेम्पलेट अँड टेम्पलेट स्टँड अँड अटॅच कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड फॉर्म अ सराउंडिंग न्यूक्लियोप्लाझम. काय फॉर्म करतो हा? सराउंडिंग न्यूक्लियोप्लाझम फॉर्म करतो. दॅट इज द न्यूली, म्हणजे बघा, दॅट इज द न्यूली बॉन्ड न्यूक्लियोटाइड. जो नवीन बॉन्ड न्यूक्लियोटाइड आहे दॅट इज न्यूली बॉन्ड न्यूक्लियोटाइड गेट इंटरकनेक्टेड बाय द फॉस्फोडायस्टरला इंटरकनेक्ट करतो हा. काय करतो हा? फॉस्फोडेस्टरला इंटरकनेक्ट करतो. दॅट इज फॉस्फोडेस्टर बॉन्ड हा फॉर्म होतो. सो फॉर्मिंग अ पॉलीन्यूक्लियोटाइड फॉर्म करतो. पॉलीन्यूक्लियोटाइडची नवीन स्टँड फॉर्म होते. दॅट इज व्हॉट? द न्यू कॉम्प्लिमेंटरी स्टँड इज ऑलवेज फॉर्म इन 5-3 डिरेक्शन. कुठून जाते हे? नवीन स्टँड जी बनणार आहे ती 5 पासून 3च्या डिरेक्शनकडे जाते. कशी जाते? 5 पासून 3च्या डिरेक्शनमध्ये. म्हणजे सपोज की आता ही स्टँड आहे बघा, पहिली स्टँड जी आपण लिडिंग लॅगिंगला बघितली तर इथून येणारा जर हा 5 डॅश आहे, हा 3 डॅश आहे, तर कुठून जाणार आहे हा? इथून आर एन ए जो प्रायमर आहे तो इथून असा पुढे पुढे सरकत जाईल ह्या पद्धतीने आणि ही इकडच्या डिरेक्शनमध्ये येत जाईल 3 to 5 कडे. आणि इथून तुमचा जो नवीन डी एन ए आहे तो इथून बनत जाईल असा बघा, हा असून असा बनत जाईल आणि मग हा नवीन डिप्लिकेशनला बनवेल. हा इथून काय करणार आहे? हा इन्फॉर्मेशन कॅरी करेल, जेनेटिक इन्फॉर्मेशनला कॅरी करेल आणि नवीन स्टँड बनवेल हा इकडे. आणि मग ही नवीन स्टँड काय करेल? डी एन ए बनवत जाईल त्याची. ठीक आहे. सो दॅट इज द न्यू कॉम्प्लिमेंटरी स्टँड इज ऑलवेज फॉर्म in a 5 to 3 direction and the again the next step will be a leading and lagging. जो मी तुम्हाला सांगत होतो ना, leading or lagging, that is the template stand with freely 3 एंड. ठीक आहे ना, जो टेम्पलेट स्टँड आहे फ्री 3 एंड इज कॉल्ड अ लीडिंग टेम्पलेट. त्याला काय म्हटलं जातं? जो फ्री एंड आहे ठीक आहे ना, 3चा जो फ्री एंड आहे दॅट इज टेम्पलेट स्टँड विथ फ्री 3 एंड, ज्याचा 3 एंड फ्री आहे त्याला म्हटलं जातं लीडिंग टेम्पलेट. ॲड विथ अ फ्री 5 एंड इज कॉल्ड अ लॅगिंग टेम्पलेट. आणि ज्याचा 5 एंड फ्री आहे तो काय असेल? लॅगिंग टेम्पलेट असेल. लीडिंग कुठला असेल? फ्री 3 एंड असेल तो लीडिंग असेल. ठीक आहे. आणि ज्याचा 5 एंड फ्री आहे तो असेल आपला लॅगिंग टेम्पलेट. काय असेल हा? लॅगिंग टेम्पलेट, जो मी तुम्हाला डायग्राममध्ये ऑलरेडी दाखवला. सो वन ऑफ द न्यूली सिंथेसाइज स्टँड, जो नवीन सिंथेसाइज स्टँड आहे ना दॅट इज डेव्हलप कंटिन्युअसली. काय असेल? कंटिन्युअस, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं टुवर्ड्स द रिप्लिकेशन फोर्क इज कॉल्ड अ लीडिंग स्टँड. काय असेल? जो कंटिन्युअस आहे तो लीडिंग स्टँड दाखवेल. अँड द अनदर दॅट विल बी अ डिसकंटिन्युअस, तो कुठला असेल? तुमचा लॅगिंग स्टँड असेल. ठीक आहे ना. काय असेल? लॅगिंग स्टँड. याच्यामध्ये मॅच्युरेशन ऑफ ओकाजाकी फ्रॅगमेंट मी तुम्हाला मध्ये दाखवलं होतं ना, हा बेसिकली सायंटिस्टचं नाव दाखवतो. दॅट इज डी एन ए सिंथेसिस ऑन अ लॅगिंग टेम्पलेट जो आहे टेक्स प्लेस इन द फॉर्म ऑफ अ स्मॉल फ्रॅगमेंट. कशा? छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्समध्ये, दोऱ्यासारखे छोटे छोटे भागामध्ये हा जो दाखवतो दॅट इज अ फॉर्म अ स्मॉल फ्रॅगमेंट कॉल्ड अ ओकाजाकी फ्रॅगमेंट. त्यांना काय म्हटलं जातं? ओकाजाकी फ्रॅगमेंट म्हटलं जातं. दॅट इज डी एन ए सिंथेसिस ऑन लॅगिंग टेम्पलेट. कशावरती? लॅगिंग टेम्पलेटवरती टेक्स प्लेस इन द फॉर्म ऑफ अ स्मॉल फ्रॅगमेंट. जो स्मॉल फ्रॅगमेंटमध्ये असतो त्याला काय म्हटलं जातं? ओकाजाकी फ्रॅगमेंट. दॅट इज द नेम आफ्टर द ओकाजाकी सायंटिस्ट पासून हे देण्यात आलेलं आहे. सो ओकाजाकी फ्रॅगमेंट जे आहेत आर जॉईन बाय द एन्झाईम दॅट इज डी एन ए लिगेज म्हटलं जातं याला. काय म्हटलं जातं? डी एन ए लिगेज म्हटलं जातं. फायनली डी एन ए गायरेस म्हटलं जातं. दॅट इज डी एन ए गायरेस एन्झाईम फॉर्म डबल हेलिक्स. काय बनवतो हा नंतर? फायनली डी एन ए जो गायरेस आहे तो डबल हेलिक्सला बनवतो. फॉर्म ऑफ डॉटर डी एन ए मॉलिक्यूल. काय फॉर्म होतो इथून? डॉटर डी एन ए मॉलिक्यूल फॉर्म होतो. अँड द फॉर्मेशन ऑफ द डॉटर डी एन ए मॉलिक्यूल. लास्टली द फॉर्मेशन ऑफ द डॉटर मॉलिक्यूल, डॉटर डी एन ए म्हणजे दुसरा डी एन ए फॉर्म होतो. ॲट द एंड ऑफ द रिप्लिकेशन, जेव्हा रिप्लिकेशन संपतं 2 डॉटर डी एन ए मॉलिक्युल्स आर फॉर्म. काय होतात तुमचे? हे 2 डॉटर डी एन ए मॉलिक्यूल फॉर्म होतात. इन ईच डॉटर डी एन ए वन स्टँड इज प्रेझेंटेड. ठीक आहे. म्हणजे पहिली स्टँड काय आहे? पॅरेंटल असेल अँड द अदर वन इज टोटली न्यूली सिंथेसाइज. म्हणजे पहिली स्टँड ही पॅरेंटल असेल आणि दुसरी काय असेल? जी नवीन बनवली असेल, नवीन फॉर्म झाली असेल. दज 50% इज कंट्रीब्युटेड बाय द मदर डी एन ए. पहिली 50% कुठून आली असते? मदर डी एन एपासून. म्हणजे जी पहिली आली त्याच्यापासून दुसरी नवीन फॉर्म झालेली असते, एकदम कम्प्लिटली न्यू असते. दॅट इज
DNA वन स्टँड इज पॅरेंटल असेल आणि अदर वन काय असेल टोटली न्यू सिंथेसाइज असेल. 50% काय असेल कंट्रीब्युशन बाय मदर DNA असेल. अँड हेन्स इट इज डिस्क्राईब ॲज अ सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन. काय म्हटलं त्याला? सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन म्हटलं तर याचा एक्सपेरिमेंटल प्रूफ पण आहे, तो मी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. जर तुम्हाला लेक्चर समजलं असेल, कन्सेप्ट समजले असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांनी पूर्ण लेक्चर बघितलं त्यांचा मी थँक्यू म्हणतो, त्यांना मी मनापासून धन्यवाद त्यांचा मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.